आतापर्यंत जेवढे कॅन्सर रुग्ण आले त्या सगळ्यांच्या घरात काळा दगड आढळला. म्हणून आपण घाबरून जाऊ नका. घरी गेल्याबरोबर पिवळा ऑइलपेंट किंवा पांढरा ऑइलपेंट त्या दगडाला जर तुम्ही लावून दिला, तो दगड काळ्याऐवजी पांढरा किंवा पिवळा केला, त्या मिनिटाला तुमची दुःख संपली समजा. असं आपण गृहीत धरावं. हे कळकळीचं आव्हान. अनावश्यक खर्च न करता, तोडफोड न करता आपणाला वास्तूचं वास्तूपण आणि वास्तूत काय नसावं हे पहिलं समजून घ्या. तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, फुटलेली भांडी, बंद पडलेली घड्याळ, अनेक अशा काही दुर्लक्षित बाबी आमच्या जुन्या लोकांनी आडगळीचं सामान ठेवलेलं आहे. वापरतही नाही, विसर्जनही करत नाही. वापरतही नाही, विसर्जन करत नाही, जीवचं सुटतही नाही. अशाही काही गोष्टी बाबी आहेत, त्या भविष्य काळाला धोकेदायक आहेत. लक्ष्मी प्राप्तीला धोके. घरात अपंग मुलं जन्माला येणे, सदर कटकटी होणे, अशा बऱ्याचशा गोष्टी पितृदोषामुळे होतात. पितृदोषाचे उपाय केल्यावर आपल्या घरात, कुलात सुखसमाधान नांदत असते. फक्त या पितृदोषामुळेच आपल्या जीवनात भयंकर कलह असतो, नको त्या गोष्टी घडतात आणि आपण खूप दुःखी राहतो. फक्त पितृदोष कमी झाला की आपल्या जीवनात सुखसमाधान नांदते आणि कुलदेवतेला प्रसन्न करून सुद्धा आपण आपल्या जीवनात आनंदमय जीवन जगू शकतो. जसे कितीही पैसा कमवला तरी पैसा राहत नाही. कुलदेवतेला प्रसन्न करणे, वेळोवेळी दुःखाला सामोरे जाणे हा कुलदेवताचा सुद्धा कोप असू शकतो. म्हणून तुम्ही कुलदेवतेची वर्षातून एकदा ज्या ठिकाणी तुमची कुलदेवता आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या ठिकाणी मान सन्मान केला पाहिजे.